चॉकलेट केक करण्यासाठी लागणारं साहित्य: पाऊण कप दूध, पाव कप तेल, पाऊण कप पिठी साखर, 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1.5 कप मैदा, पाव कप अनस्वीटन कोको पावडर आणि अक्रोडाचे तुकडे. दुधात तेल, पिठी साखर आणि व्हॅनिला एसेन्स घालून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं. याच मिश्रणात बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घालायचा. यात मैदा आणि कोको पावडर चाळून घालायची आणि आता यावर आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा. केक टीन मध्ये बटर पेपर घालून त्यावर तयार केलेलं बॅटर घालायचं आणि केक टीन प्रीहीट केलेल्या कुकर मध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आणि मध्यम आचेवर साधारण 40 मिनिटं बेक करायचा. अशा पद्धतीने केकचे काप करायचे. झाला आपला चॉकलेट केक तयार. चॉकलेट वॉलनट केक म्हणा, चॉकलेट केक म्हणा, तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, पण अतिशय सोप्या पद्धतीने बनवून होतं. कमीत कमी साहित्य लागतं. पटकन रेसिपी करूया. सगळ्यात आधी दूध घ्यायचं. अर्धा कपला थोडंसं जास्त, 1 कपला कमी, पाऊण कप, 3/4 कप याला म्हटलं जातं. आणि हेच आहे ना, हाच कप वापरला पाहिजे असं काही नाही. घरात जी वाटी असेल ना, ते एका वाटीचं बाउलचं प्रमाण घ्या. त्या प्रमाणात हे सगळे जिन्नस तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये त्याच्या अर्ध्या आणि थोडंसं कमी तेल घेते. तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूप घातलं तरी चालेल, फक्त तुपाचं प्रमाण कमी करा. आता तेल झालं की यामध्ये पुढे आपण घालतोय पिठी साखर. पिठी साखर पण 1 कपला थोडी कमी, अर्धा कपला जास्त, म्हणजेच पाऊण कप, 3/4 कप. व्हॅनिला एसेन्स थोडेसे ड्रॉप्स आणि हे सगळं आपण मिश्रण एकसंध करून घेऊयात, एकजीव करूयात. आता हे जे ओलं मिश्रण आहे किंवा ओलं जिन्नस आहे यामध्येच मी घालते 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा. आता हे पुन्हा एकसारखं असं ढवळून घ्यायचं. ओल्या इन्ग्रेडियंटमुळे घातल्यामुळे काय होतं ना, हे छान ॲक्टिवेट व्हायला मिश्रण मदत होते. आता यामध्ये घालूयात 1 आणि अर्धा कप मैदा, म्हणजे 1.5 कप मैदा आणि पाव कप म्हणजेच 4 चमचे कोको पावडर. ही अनस्वीटन्ड कोको पावडर आहे. सो ही हलकीशी यामध्ये मिक्स करूयात. पावडर चाळून घ्यायची. क्या बात आहे. आणि आता हे सगळं मिश्रण एकसंध फक्त ढवळून घ्यायचं. एका डिरेक्शननेच ढवळायचं आणि खूप वेळ नाही लावायचा. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे फास्ट. आता माझ्याकडे टीन आहे, तर हा माझ्याकडे 7 बाय 3 ते 4 इंचाचा असेल. यामध्ये घालण्यापूर्वी थोडेसे यामध्ये घालूयात वॉलनट. या मिश्रणात वॉलनट घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातले काहीच हरकत नाही. याच्याऐवजी तुम्ही वॉलनटऐवजी काजू, बदाम, त्याचे तुकडे, त्याचे काप घातले तरी चालेल. चॉको चिप्स घातले तरी चालतील. आणि या टीनला खाली मी बटर पेपर लाईनअप केलेला आहे. छान असं हे मिश्रण घातलं की पुन्हा थोडेसे वॉलनट यावर स्प्रिंकल करायचे. आणि हा आहे ना, खूप छान राईज होतो केक. म्हणजे आत्ता टीनच्या हाफच साईज आहे, पण पूर्ण फुगून पूर्ण टीनभर हा केक बनवून तयार होतो. हे बघा. आता हे मिश्रण छान टॅप करूया. टॅप करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यात एअर बबल असतात ते निघून जातात. आणि त्याच सोबत तो केक आहे ना, मध्ये त्याला चिराबिरा पडत नाही. हा केक आपल्याला करायचा आहे कुकरमध्ये. तर कुकर काय करायचं ना, कुकरची ही रिंग काढली आहे झाकणाची आणि हा मी ॲक्च्युली गरम करून घेतला, तापवून घेतला. झाकण ठेवायचं, झाकणासकट तापवायचा कधी पण कुकर. आणि हाय हीटवर, जितका हाय हीट असेल त्यावर 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता हा मी व्यवस्थित प्रीहीट केलेला आहे. झाकण काढते. याच्या बेसला मिठाची लेअर घालायची असेल तर घालू शकता, पण माझा ना हा 2010 पासूनचा कुकर आहे, जो मी फक्त कुकरचा केक बनवण्यासाठी वापरते. त्यामुळे बाकीसाठी नाही वापरत. त्यामुळे मी आता मीठ यामध्ये ठेवत नाही आहे. आता ह्याचं लावायचं झाकण आणि
मंद आचेवर, खूप हाय हीटवर नाही ठेवायचा आणि खूप लो हीटवर पण नाही, थोडंसं लो टू मीडियम हीटवर एक 40 मिनिटात हा व्यवस्थित बेक होतो. आता कुकर किंवा अव्हन प्रीहीट करणं का गरजेचं आहे? अव्हन वापरत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटं प्रीहीट करा. कुकर असेल तर 5 मिनिटं हाय हीटवर प्रीहीट करा. काय होतं ना, केकमध्ये आपण घालतो खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. सो या दोन्हीचं संयोग झालं की याच्यातून ना वायू रिलीज होतं, कार्बन डायऑक्साईड, म्हणजे ते बबल्स रिलीज होतात. आता ते बबल्स रिलीज होतात आणि त्याला पुरेसं तापमान नाही मिळालं तर ते प्रसरण पावत नाहीत आणि त्याला हवी तशी जाळी फुटत नाही. त्यामुळे अव्हन असो कुकर असो प्रीहीट करणं गरजेचं आहे. गरम याच्यात ठेवा, पण एक्सेस पण नको. जर खूप अति प्रीहीट झाला असेल तर मग केक सुका होतो, ड्राय होतो. त्यातलं म्हणजे आउटर जो लेयर आहे ना तो पटकन शिजतो, मध्यभागी तितका शिजला नाही जात आणि वरचं जे आहेत ना केकला भेगा पडायला सुरुवात होतं. त्यामुळे प्रीहीट करा. आता 40 मिनिटं हा छान मी बेक करून घेते. हा केक बरोबर 40 मिनिटं मंद आचेवर बेक केलेला आहे. आता चेक करूया. वाह, केक परफेक्ट दिसतोय. जितकं घातलं होतं ना आपण बॅटर त्याच्या जवळपास दुप्पट फुलून वर आलाय. आणि सुरी घालून बघायची किंवा एखादी टूथपिक ही छान अशी क्लीन आली पाहिजे. याचा अर्थ केक आपला आतपर्यंत छानपैकी बेक झालेला आहे. आता काहीही करायचं नाही. आता हे व्यवस्थित भांडं बाहेर काढायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं. केक कट करायची अजिबात गडबड करायची नाही. केक इथे छानपैकी थंड झालेला आहे. आता एजेस आहेत ना हे लूज करून घ्यायचं. हे फार महत्त्वाचं काम आहे. सगळ्या बाजूने केक असा मोकळा करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं ना, तो जर टीनला चिकटून राहिला कुठे तर सगळा केक चिकटून राहू शकतो. आता बघूयात निघतोय का. वाव, किती छान. यावरचा बटर पेपर काढूयात. हा क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल केकला काय सुंदर जाळी आलेली आहे. भन्नाट दिसतोय केक आणि छान असा फुगला पण आहे. एकसंध झालाय, जाळीदार झालाय. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.